आज नगर परिषदमध्ये गोंधळ निर्माण होताच तुम्ही तुमच्या सर्व सेवकांनी आणि तुम्ही पोलीस स्टेशनकडे धाव घेतली, नेमकं काय प्रकरण घडलं? सिर्फ गोंधळ अगर होता तो वो मान्य होता, क्योंकि किसी भी सभा में वाद विवाद क्रिया प्रतिक्रिया सभी होती है। बट आज जो सभा में था कि शराब पी के सभा में उपस्थित होना सभा का अपमान था। उसके बाद भी जिस तरह का व्यवहार हमारी सभा में होता है, अपनी सभा में 50% महिला नगर सेवक हैं, कर्मचारी हैं, उनके साथ अभद्र व्यवहार करना, उनके साथ गलत तरीके की हरकतें करना, इशारे करना, कर्मचारियों को डरा धमका के अपनी बात मान्य करना, इन सारी चीज़ों के विरोध में आज हम यहाँ पे आए हैं। क्योंकि किसी भी नगर पालिका में और महिला अध्यक्ष होते हुए अगर मेरी अध्यक्षता में इस तरह का व्यवहार कोई भी नगर सेवक करेगा तो उसके विरुद्ध आवाज़ उठाना मेरा कर्तव्य है। कुछ समय पहले हमारी मुख्याधिकारी मैडम के साथ भी ऐसा ही व्यवहार हुआ, बट अगर उस टाइम पे ये एक्शन लिया गया होता था तो शायद आज बात यहाँ तक नहीं बढ़ती थी। पर फिर भी उसके बाद भी वो लोग नहीं रुके, इसके लिए नीलेश भालेराव इनके विरुद्ध और बाकी नगर सेवक हैं, उन सभी के विरुद्ध आज मैं यहाँ पे उनके खिलाफ कार्रवाई करने के लिए उपस्थित हूँ। रिपोर्ट दर्ज किया क्या यहाँ पे? बिल्कुल। आज एक विषय और भी था जिसके विरुद्ध आवाज़ उठाना बहुत ज़रूरी था कि किसी भी सभागृह में सभी नगर सेवक हैं, सब अपने अपने एरिया का प्रतिनिधित्व तो कर रहे हैं, बट किसी के वार्ड को उनके जातिवाद के आधार पे, उनके धर्म के आधार पे आलोचना करना बहुत ही गलत है, वो भी सभागृह के बीच में। और मेरी अध्यक्षता में ऐसा हुआ, इसलिए मैंने उसका विरोध किया और उसके लिए यहाँ कंप्लेंट डाली। विषय सीधा सा था, नमो उद्यान को मान्यता देने के लिए, और सभी ने मान्य किया था कि मान्यता दी जानी चाहिए, इसलिए उसको मान्य किया गया। और बाकी के जो उनका लड़ाई झगड़ा वाद विवाद हुआ वो मीटिंग ख़त्म होने के बाद हुआ, वो भी हमारे नगर सेवक मतलब पूरी सभा सदस्यों के साथ साथ जो बाहर की महिलाएं थी वार्ड क्रमांक 3 से, उन महिलाओं के साथ भी अभद्र व्यवहार किया गया। नेमकं घडलेल्या प्रकाराबद्दल काय सांगा? आज मीटिंग होती, मीटिंगचा विषय होतं नमो उद्यानमध्ये प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्याबाबत विषय असताना मीटिंग संपल्यावर आमच्या वार्डातले लोक म्हणजे विशेष करून महिला वर्ग होते, ते निवेदन देण्यासाठी आमच्या वार्डात नगर परिषदमध्ये आले होते। ते मॅडमच्या परमिशन म्हणजे अध्यक्षच्या परमिशनने मीटिंग संपल्यानंतर सीओला भेटायला गेल्यावर तिथे हा सगळा मॅटर घडला। म्हणजे ते जेव्हा अनिल मोटवानी आमच्याच वार्डाचे नगरसेवक आहेत, त्यांना आमचे नगरवासी जाब विचारत असताना मागून भालेराव हे यांनी अपशब्दाचा वापर करून आमच्या नागरिकांना विशेष महिलांना अभद्र भाषेत शिवीगाळ केली, धमकी दिली आणि त्यांना तो कोणत्याही मॅटरमध्ये इन्वॉल्व नसतानाही त्या स्वतःहून त्या मॅटरमध्ये त्यांनी आपला हस्तक्षेप केला व आमच्या महिलांना जे नाही बोलायचं तेही बोलले आणि विशेष करून आमच्या जातीविषयी की तुमचा गार्डन दलित वस्तीत येते आणि आम्ही तुमचा तो गार्डन होऊ देणार नाही, असे त्यांचे जे शब्द आहेत ते आम्ही खपवून घेणार नाही आहेत। म्हणून आम्ही इथपर्यंत आज त्यांच्या विशेष करून त्यांच्या वर्तनाविषयी आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे। आज नमो गार्डन के बारे में आज मीटिंग थी साधारण सभा में, तो मेरा जैसा रामनगर में अगर नमो उद्यान गार्डन अगर बन जाता है तो ये अपने लिए चादरवासियों के लिए सौभाग्य की बात थी, यही मैंने मीटिंग में बोला है। तो बप्पू भालेराव इसने मुझे डायरेक्ट जात पे बोला है की तू कोणत्या जातीची आहे हे आम्हाला माहिती आहे आणि तू रामनगरमध्ये रामाबद्दल काही बोलू नको ते आम्हाला माहिती आहे। त्यांनी डायरेक्ट मला असं जातीविषयी क्रॉस केलेलं आहे। म्हणजे ते एक प्रकारचं माझ्यासाठी अपमानजनक गोष्ट आहे की माझ्या जातीबद्दल त्यांनी मला बोललेलं आहे। आज चांदूर रेल्वे नगर परिषदमध्ये घडलेला प्रकार हा अतिशय अनुचित असून घृणास्पद आहे। भाजपाच्या सर्व नगरसेवकांचं मी तुमच्या माध्यमातून इथं घडलेल्या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करतो। आज आमची नमो गार्डन उद्यानाच्या मान्यतेसंदर्भात एक बैठक होती। बैठक साधारण 12:50ला संपली। त्याच्यानंतर काही गावातल्या महिला मंडळी अध्यक्ष मॅडम शिव मॅडमना भेटण्याकरिता आल्या। तो सगळा प्रकार चालू असताना अनिल मोटवानी या महिलांना समाधानकारक उत्तरं देऊ शकले नाही। मध्येच पप्पू भालेरावनी आपली भूमिका मांडणी सुरू केली, त्याचं रूपांतर बाचाबाचीमध्ये झालं। यामध्ये त्यांनी आमच्या काही महिला नगरसेवकांना धक्काबुक्की झाली, म्हणून आम्ही सगळे आमचे नगरसेवक हे भांडण सोडवायला गेलो असता त्यांची भाजपाचेच काही नगरसेवक खुर्च्या घेऊन आमच्यावर धावले। याचे व्हिडिओ तुमच्यामध्ये उपलब्ध आहे आणि मध्यंतरी मागच्या मीटिंगचे काही व्हिडिओ त्यांनी शेअर केले
जे सोशल मीडियावर त्याच्यावर तुम्ही पाहू शकता की त्यांचं महिलांसोबत, महिला अधिकाऱ्यांसोबतचं वर्तन तुम्ही त्याच्यात पाहू शकता. त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी आजसुद्धा इथे केली. आणि तुमच्यासोबत सांगताना मला गर्व वाटतो की आमच्या अध्यक्ष यांनी आमच्या सर्व महिला सदस्यांचा पाठीराखा करून, सोबत राहून, स्वतः पुढाकार घेऊन झालेल्या सगळ्या प्रकाराची पोलीस कंप्लेंट आज दिली. आणि या सदर प्रकाराला न्याय मिळेल अशीच अपेक्षा मी आज आपल्या माध्यमातून पोलिसांकडून व्यक्त करतो.